नमस्कार मित्रांनो, नवीन एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत। तसेच अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। तर तुम्हाला आलेल्या समस्यांची आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची या व्हिडिओमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर या महत्त्वपूर्ण व्हिडिओला चला सुरुवात करूया। मित्रांनो, माझी लाडकी योजनेअंतर्गत फॉर्म भरताना अनेकांना येणारी पहिली समस्या म्हणजे ज्या ॲपमधून म्हणजेच नारी शक्ती ॲपमधून आपण अर्ज भरतो त्यावेळेस हा ॲप चालत नाही। ही समस्या बहुतेक जणांना येते आणि तुम्हाला सुद्धा जर ही समस्या येत असेल तर तुम्ही रात्री 12 नंतर किंवा सकाळी लवकर उठून फॉर्म भरू शकता। याचे कारण असं आहे की आता लाखो जण हा फॉर्म भरत आहेत, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येणारच आहे। यामधील दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना आता एक नवीन हमीपत्र दिले आहे, ते इथून पुढे भरायचे आहे। ह्या नवीन हमीपत्राची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्डचे पहिले पान आणि शेवटचे पान असे दोन्ही पानं एकत्रित करून त्यांचा फोटो काढा, त्याच्यानंतर अपलोड करायचा आहे। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स जेव्हा अपलोड करता तेव्हा त्याची साईज ही 1 MB पासून 5 MB असायला पाहिजे। जर त्या कागदपत्राची साईज 5 MB पेक्षा जास्त असेल तर तिथे अपलोड होणार नाही। आता हा पुढचा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये येत आहे, तो म्हणजे अर्जदार महिलेने पत्ता आणि इतर माहिती या ठिकाणी कुठली माहिती टाकायची आहे, कारण तिथे खाली जन्माचे ठिकाण असे लिहिलेले आहे। तर अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे तुम्हाला राहत आहे त्या ठिकाणचाच पत्ता टाकायचा आहे। पुढची ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आता माहितीच आहे की तुमच्याकडे जर केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही। पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कुठेही ऑफलाईन फॉर्म भरून देण्याची गरज नाही। तुम्ही जो हा फॉर्म भरलेला आहे तोच तुमचा मुख्य फॉर्म म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। ज्या अर्जदार महिलेचे बँकेमध्ये पतीसोबत जॉईंट अकाउंट आहे ते अकाउंट यासाठी चालणार नाही। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी प्रत्येक अर्जदार महिलेचे वैयक्तिक बँक खाते असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या अर्जदार महिलेचे पोस्टामध्ये अगोदरचा असलेले खाते नंबर चालणार नाही, त्यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचेच खाते असावे लागणार आहे। आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे, म्हणजेच माहेरकडच्या नावाने असणार आहे। त्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो, फक्त तो 15 वर्ष अगोदरचा असायला पाहिजे। आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड चालणार आहे आणि ते रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे। यामधील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदार महिलेच्या सर्व कागदपत्रांवर जन्मतारीख नाव सारखीच असावी, म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरत असताना संपूर्ण फॉर्म हा इंग्रजी भाषेमध्येच भरावा, कारण बँकेचे डिटेल्स आपले मराठी भाषेमध्ये नसतात, ते इंग्लिश भाषेमध्ये असतात। त्यामुळे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी संपूर्ण फॉर्म हा इंग्लिश भाषेमध्येच भरावा। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरण्यासाठी कुठलीही ऑनलाईन वेबसाईट नाही, तो फक्त नारी शक्ती दूत ह्या ॲपमधूनच भरायचा आहे। तर मित्रांनो, तुमच्या मनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची आणि समस्यांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना जर तुम्हाला आणखी काही वेगळ्या समस्या येत असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या इतर नातेवाईकांना सुद्धा नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।